हाय नमस्कार मित्रांनो, कसे आहे तुम्ही सर्वजण। तर गुड मॉर्निंग सगळ्यांना। सकाळी 5:30 वाजता आज आपण उठलेलो आहे आणि उठून आपण आता 6 वाजून 12 मिनिटं झालेली आहेत आणि आपण निघालेलो आहे आज नवीन ठिकाणी। आपण आपल्या खेडेगावातनं आता टेकडीवर गेलेलो आहे। टेकडीवर मागणा इशारा आलेले पिंगी आला सकाळ सकाळ। खूप अशी उंच टेकडी आहे ही। तर या टेकडीवरती रहस्यमय असं म्हसोबाचं मंदिर आहे। नवसाला पावणारा देव म्हसोबा इथं आहे। तर टेकडीच्या पलीकडल्या साईडला गसारीला शाळा आहे, जी जिल्हा परिषद शाळा आहे। आणि इथं सकाळ सकाळ पाहुणे मंडळी व्यायाम करायला आलते, त्यांची सभा भरलेली आहे। सभेत काय त्यांचा विषय मांडला आता त्यांनाच माहिती। तर पुढं गेलं तर टेकडीच्या खाल्ल्या साईडला मोठं असं पाण्याचं तळं आहे। तुम्ही पाहू शकता तळ्यात खूप सारं पाणी आहे। तसंच आता आपण इथं टेकडीच्या खाली उतरलेलो आहे आणि हा रस्ता हवेला मिळतो। तर आता आपण हवेला लागलेलो आहे आणि हा हवे टेंभोर्णी कुर्डवाडी हा हवे आहे। ह्या हवेहून आपण आता सरळ पुढे चाललोय, ज्या ठिकाणी आपल्याला आज पेरूची बाग बांधायची चाललेला आहे। पेरूची बाग बांधायला तरी अशी आता 2 एकर पेरूची बाग आज आपण बांधणार आहे। ते तर आपल्याला 7 वाजता चालू करा ट्रॅक्टर, एक पॉवर टिलर। अशा प्रकारे आज आपली बाग आपण आता बांधायला चालू केली। पहिलाच कट आहे मधनं चालू केली, जेणेकरून इकडे रस्ता नव्हता, खालचा रस्ता। आता वाजलेले आहेत 9:30। तर आता आपण आपल्या कामात दंग होऊन आपले काम करू आता। तर आता बांधणं झालं आहे। आता वाजले आहे 12 वाजून 35 मिनिटं झाली आहेत आणि आपलं राहिलं आहे आता एक कट ही खेळपाती करून आपण ही बाग बांधली। त्याच्यामुळे आता ट्रॅक्टर आपल्याला सरळ न्यायचा आहे आणि खालनं वळवून इकडून आणायचं आहे बाहेरून। तर आपण बांधून झालेलं आहे। आपण रोज पेमेंट झालेलं आहे। आम्ही पेरूची बाग बांधतो। तर 2 एकर आपण बाग बांधली। तर आपला 2 एकराचा हिशोब घेऊन आपण आलेलो आहे आणि आता आपण लागेल हवेहून आता आपण आपल्या घराजवळ आलोय। तरी आता घरापाशी आपण आता टेकडीहून आलोय। आपलं घरी समोर दिसतंय जे आपलंच घर आहे। आता आपण आपल्या घरी आपला VST पॉवर टिलर नेणार, उभा करून आता त्याला त्याच्या जागेवरती लावणार। तरी आज आपण एवढंच काम केलं। आता बघू, आता इथं लावला आहे आपल्याला ऊस बांधायचा आहे उद्याच्याला। तर नवीन ब्लॉकमध्ये उद्याच्याला तुम्हाला मी ऊस कुठं बांधायचा असतोय, कसा बांधतोय हे तुम्हाला त्या ब्लॉकमध्ये दाखवतो। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।